नमस्कार मंडळी, मायले कट्टामध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चीजी पनीर फ्रँकी। कापण्यामध्ये एक्सपर्ट आहे। बाय बाय। मी इथे 2 मोठे कांदे आणि 2 मोठ्या सिमला मिरची घेतलेल्या आहेत। सिमला मिरची आणि कांद्याचे मी बारीक बारीक तुकडे करून घेत आहे। इकडे वेदांग पनीरचे तुकडे करत आहे। अर्धा किलो पनीर घेतलेला आहे, पण मी सगळं पनीर नाही वापरणार। मी 100 ग्रॅम पनीर काढून ठेवणार आहे। क्या कर रहे हो? पनीर टिक्का रोल। क्या स्पेशल है? आज है वेदांग का बर्थडे। तो फिर वेदांग किधर है? बर्थडे बॉय काम कर रहा है। बर्थडे बॉय को मामा काम पे लगाती है, तो हम लोग खाते हैं फरसान। फरसान है फरसान। चला आता मॅरिनेशन करायला घेऊयात। पनीरचे बारीक तुकडे, सिमला मिरची आणि कांद्याचे काप एकत्र करूयात। 1 चमचा भरून लाल मिरची पावडर घालायची, 1 मोठा चमचा भरून काळी मिरी पावडर घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं। अगदी कमी जिन्नस मी वापरणार आहे आणि त्या जिन्नसमध्येच ही पनीर फ्रँकी फार उत्तम होते। दोन मोठे चमचे भरून दही, म्हणजेच एक 10 रुपयावाला आपलं जे छोटं पॅकेट असतं दह्याचं ते घालायचं आणि सगळे जिन्नस आता छान मिक्स करून घेऊयात। दही जास्त घालायचं नाही आणि दही घट्टसर घालायचं, कारण जर जास्त दही घातलं तर आपण जेव्हा फ्राय करतो हे सगळे जिन्नस तेव्हा त्याला पाणी सुटतं, म्हणूनच दही कमी प्रमाणात आणि घट्ट घालायचं। तुम्ही हवं तर मॅरिनेट करताना यामध्ये शेजवान चटणी, सॉस आणि मेयोनीज घालू शकता, पण मी आत्ता मॅरिनेट करताना नाही घालणार। मी जेव्हा रोल बनवणार तेव्हा चपातीला हे सगळे जिन्नस स्प्रेड करून घेणार आहे। आता हे छान मिक्स झालेलं आहे। आपण पॅन मध्ये घालूयात बटर। बटर ऐवजी तुम्ही तूपही घालू शकता किंवा तेलही घालू शकता। आता मॅरिनेट केलेले पनीर, सिमला मिरची, कांद्याचे काप आपण यामध्ये घालूयात। गॅस मोठा ठेवायचा, शक्यतो नॉनस्टिक पॅन घ्या, म्हणजे खाली हे जिन्नस जास्त चिटकत नाही। एक 10 ते 15 मिनिटं मोठा गॅस करून आपण हे सगळं फ्राय करून घेणार आहोत। हे पहा, आता हे रेडी झालेलं आहे। मी आधीच पराठे बनवून ठेवलेले आहेत, ते थोडेसे अर्धेच कच्चे भाजलेले आहेत। आता पूर्ण भाजून घेणार आहे। गरम गरम फ्रँकी खाता यावी म्हणून हा सगळा अट्टहास। म्हणून पहिले सुरुवातीला कच्चेच करून ठेवले आणि आता थोडेसे
जास्त खरपूस भाजून घ्यायचे। इथे मी पराठ्यांना तूप लावून घेत आहे। तुम्ही हवं तर बटरही लावू शकता किंवा तेलही लावू शकता। पराठे छान खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे ते खायला खूप सुंदर लागतात। चला आता आपण फ्रँकी बनवायला घेऊयात। फ्रँकी वेदांग बनवणार आहे। सर्वप्रथम पराठ्याला वेदांग, सॉस, मेयोनीज आणि शेजवान चटणी लावून घेणार आहे। आता तयार केलेलं स्टफिंग तो यावर स्प्रेड करून घेईल। आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे लहान मुलांचा आवडता आणि सगळ्यांचाच आवडता चीज। एक नंबर। एक नंबर। आओ खिलाता हूँ। तर मंडळी अशा प्रकारे आम्ही घरच्या घरी मस्त चीजी पनीर फ्रँकी बनवली आणि एकत्र बसून आनंदाने त्या फ्रँकीचा आस्वाद घेतला। अशा प्रकारे आम्ही आमच्या वेदांगचा बर्थडे त्याचा स्पेशल दिवस घरीच साजरा केला। तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल माय लेक कट्टाला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल। मंडळी पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा। बाय बाय।